श्री संत नामदेव महाराज चरित्र भाग 4. नामदेव महाराज आता 5-6 वर्षाचा झाला. त्यावेळच्या समाज रूढीप्रमाणे तो लिहायला वाचायला शिकू लागला. अधूनमधून वडिलाच्या कामात लुडबुड करू लागला. मागे सांगितल्याप्रमाणे दामाशेटी रोज पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः जेवत नसत. घरात स्वयंपाक केल्यानंतर ते स्वतःच नैवेद्याचे ताट घेऊन जात व देवाला नैवेद्य दाखवित. एकदा त्यांना बाहेरगावी जायचे होते. त्यांनी नामदेवाला जवळ बोलावून घेतले आणि सांगितले, आजपासून देवाला तू नैवेद्य घेऊन जात जा. नैवेद्य चांगला झाकून ने. आधीमध्ये त्यातले काही खाऊन नैवेद्य उष्टे करू नकोस. मी ज्याप्रमाणे आधी देवाला जेवून घालतो मग मी जेवतो ते तू लक्षात ठेव. देव जेवल्याशिवाय आपण जेवायचे नसते. सर्व सूचना दिल्या व ते गावाला गेले. नामदेवाच्या आईने नैवेद्याचे ताट भरून नामदेवाच्या हातात दिले. नामदेव नैवेद्याचे ताट घेऊन मंदिरात गेले. गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर ते ठेवून दिले. गाभाऱ्याबाहेर बसून ते नैवेद्य खाण्याची वाट पाहू लागला. त्याला वाटत होते की आपले वडील रोज देवाला नैवेद्य घेऊन येतात, म्हणजे देव नैवेद्य खात असला पाहिजे. शिवाय वडील म्हणाले होते की देवाला जेवू घातल्याशिवाय मी जेवत नाही. याचा शब्दशः अर्थ नामदेवाच्या बाळमनाने घेतला होता. थोड्या वेळाने नामदेवाने पाहिले तर ताट तसेच भरलेले होते. आणखीन थोडा वेळ थांबून वाट पाहिली तर ताट तसेच भरलेले. त्याला वाटले रोज वडील नैवेद्य घेऊन येतात, आज आपण आलो हे देवाला आवडलेले दिसत नाही, म्हणूनच देव जेवत नाही. मग त्याला वाईट वाटले. तो हात जोडून देवासमोर उभा राहिला. देवाला विनंती केली, हे देवा, रोज वडील येतात, पण आजपासून नैवेद्य दाखवण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपवले आहे. तरी तू लवकर नैवेद्य खा. विनंती करून तो परत बाहेर येऊन थांबला. पुन्हा पाहतो तो ताट तसेच. मूर्ती नैवेद्य खात असते का? पण नामदेवाला हे असे काय समजणार? कोण समजावून सांगणार? त्याला वाटले आपल्या हातून काहीतरी चूक घडली आहे, म्हणूनच देव नैवेद्य खात नाही. तो परत हात जोडून देवाला म्हणाला, देवा, माझे काही चुकले असेल तर माफी मागतो, पण मी खरोखर सांगतो, मी सकाळी चांगली स्वच्छ आंघोळ केली आहे, नैवेद्य झाकून आणला आहे, त्यात धूळ कचरा उडू दिला नाही. मी अजिबात कशालाही बोटसुद्धा लावून चाखून पाहिले नाही, म्हणजे तो उष्टा झाला नाही. तू आता लवकर नैवेद्य खा. मला घरी जायला उशीर होतोय. आई घरी माझी वाट पाहत बसली असेल. तरीही देव जेवेना. शेवटी तो देवाला म्हणाला, देवा, मला उशीर झाला तर आई मारेल. तुम्ही नैवेद्य खात नाही. मी ताट तसेच नेले तर ती म्हणेल, तू नीट नैवेद्य नेला नाहीस किंवा नीट नैवेद्य दाखवला नाहीस, म्हणून देव जेवला नाही. दोन्ही बाजूने माझी पंचायत झाली आहे. तेव्हा आता जर का तुम्ही नैवेद्य खाला नाही तर तुम्ही इथे तुमच्या पायावर डोके आपटून मी जीव देईन. तरी देव जेवेना. मग मात्र तो खरे देवाच्या समोर बसला. आपले डोके देवाच्या पायावर आपटणारे इतक्यास त्याच्या खांदा धरून कोणतरी थांबवले असल्याचे त्याला जाणवले. त्याने डोळे उघडून पाहिले तर संपूर्ण गाभारा तेजस्वी प्रकाशाने भरून गेला होता. मूर्तीमधून साक्षात देव बाहेर आले होते. पितांबर नेसलेला, अंगावर उपरणे घेतलेला, डोक्यावर सुंदर सोन्याचा मुकुट असलेला देव समोर उभा होता. त्याने नामदेवाने आणलेला नैवेद्य आनंदाने खाल्ला व परत गुप्त होऊन मूर्तीत जाऊन बसला. नामदेव मोकळे ताट घेऊन परत आला. नामदेवाला यायला उशीर झाला म्हणून त्याची आई दारातच त्याची वाट पाहत थांबली होती. तो जवळ येताच आईने विचारले, अरे नामदेवा, एवढा वेळ कुठं होतास? आणि हे काय ताट मोकळेच? नैवेद्य कुठे? तूच देवळात बसून खाल्लास का? कुठे सांडून आलास आहेस? अगं आई, नैवेद्य देवाने खाल्ला. रोज नैवेद्य बाबा घेऊन जातात, पण आज मी नैवेद्य नेला म्हणून आज पुष्कळ वेळ देव नैवेद्यच खायना. शेवटी मी त्याला स्पष्ट बजावून सांगितलं की तू जर जेवला नाहीस तर तुझ्या पायावर डोकं आपटून मी जीव देईन. खरंच मी डोके देवाच्या पायावर आपटायला वाकलो तेव्हा कुठे तो समोर आला आणि त्याचे नैवेद्य खाल्ला. नामदेव म्हणाला. आई म्हणाली, चल खोटा कुठला. अरे, देव कुठे नैवेद्य खातो का? अरे, ती पाषाणाची मूर्ती, माणसाप्रमाणेच तिला थोडेच खाता येते. अगं आई, खरंच देवाने नैवेद्य खाल्ला. नामदेव परत म्हणाला. आई म्हणाली, नामदेवा, खोटं बोलू नये हा. खोटं बोलणाराच देव शिक्षा करतो. बरं, नैवेद्य दाखवायच्या आधी खाल्लास की नैवेद्य दाखवून झाल्यावर ते तरी सांग. आपल्यावर आईचा विश्वास बसेना. हे पाहून नामदेव म्हणाला, अगं आई, मी खरंच सांगतो, नैवेद्य मी खाल्ला नाही, सांडवलाही नाही. तर खरंच देवानं खाल्ला, अगदी पांडुराची शपथ. तसं आई घाईने म्हणाले, अरे रे,
नको, देवाची शपथ घेऊ नको. तू नक्की खोटं बोलत नाहीस, पण उद्या तू नैवेद्य घेऊन जाताना बाबांना बरोबर घेऊन जा आणि त्यांना बघून दे की तुझ्यासमोर देव कसा जेवतो ते. नामदेवाचे वडील संध्याकाळी परत आल्यावर नामदेवाच्या आईने दुपारचा प्रकार त्यांना सांगितला व उद्या त्याच्यासोबत जाऊन नामदेव नैवेद्याचे काय करतो ते पाहण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन निघाला. सोबत वडील होते. मंदिरात गेल्यावर नामदेव गाभाऱ्यात गेला. वडील एका खांबाआड उभे राहून पाहत होते. नामदेवाने नैवेद्य देवासमोर ठेवला, हात जोडून वंदन केले आणि म्हणाला, देवा, आज आता लवकर या, काल मला परत जायला उशीर झाला. आई रागावली. देवाने नैवेद्य खायला उशीर लावला, पण शेवटी नैवेद्य खाल्ला म्हणून सांगितले, तर माझ्यावर विश्वास ठेवला नाही. देव, आजकाल लवकर या आणि नैवेद्य खा. ताट तसंच परत घेऊन गेले तर तुमच्यामुळे मी खोटारडा ठेवेल. थोडा वेळ वाट पाहिली. देव जेवत नाही असे पाहून नामदेव परत म्हणाला, देवा, आज मी जास्त वेळ थांबणार नाही. हे पहा, आत्ताच मी डोके फोडून घेतो तुमच्या पायावर. ते डोके आपटणार तेवढ्यात काळाच्या प्रमाणे मूर्तीतून देव प्रगटले. गाभाऱ्यात अप्रतिम तेज पसरले. साक्षात देवाचे रूप नामदेवाने वडील धरून पाहत होते. देव नामदेवाला म्हणाला, नामदेवा, तू भोळा आहेस. आज आणि फक्त आजच मी जेवतो, पण असा रोज हट्ट करून बसायची नाही. अरे, माझ्यासमोर नुसता नैवेद्य ठेवून नमस्कार केला तर तो मला पोहोचतो. त्याच्या नुसत्या वासाने माझे पोट भरते. तेच ताट घरी घेऊन सर्वांनी खाल्ले की मला तृप्तीचा ढेकर येतो. देव जेवला. ताट मोकळे झाले. हे सारं बघून नामदेवाच्या वडिलांनी काही सुचेना. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले. ओठ हात थरथर कापत होते. नामदेव ताट घेऊन बाहेर आला. वडिलांजवळ येताच ते भानावर आले. त्यांनी अतिशय आनंदाने नामदेवाला कुरवाळले. आज नामदेवांमुळे त्यांना साक्षात वैकुंठाचे विधाता पाहायला मिळाले. हा मुलगा साधा नाही, असामान्य आहे. केवळ 6व्या वर्षी दगडाच्या देवाला जीव घालण्याचे सामर्थ्य याच्यात आहे. हा नक्की पुढे कोणीतरी अलौकिक होणार, नाव कमविणार याची खात्री त्यांना आज पटली होती. घरी येऊन त्यांनी गोनाईला पाहिलेला प्रसंग सांगितला. तिने नामदेवाला अतिशय प्रमाणे कुशीत घेतले. त्याला कुरवाळले. गोनाचे बाळ म्हणून पटापटा तिने पापे घेतले. मग दामाजीला म्हणाली, नामदेवा, माझा नामदेव मोठा धीट हे खरे आहे, पण तुम्हीही भाग्यवान आहात. आज ज्याच्यामुळे का होईना तुम्ही पण साक्षात पांडुरंगाचे दर्शन घेऊन आलात. आपले जीवन धन्य झाले, कृतार्थ झाले. या प्रसंगाचे वर्णन करताना एक अभंग त्यांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवला आहे. ते म्हणतात, आम्ही हाटा जाऊ लवकर येऊ, नैवेद्य पाहू ठेवू नाम्या हाती. दुसऱ्या दिवशी नैवेद्य धाडीला दामाजी शेटी गेला त्याच्या मागे. जाऊन या नामा उभा राहे सन्मुख, मने विठोबास जेवी बापा. देव म्हणून नामा बसावे द्वारात, लवकरी जेवावे पाही आता. जेवून या देव हाती दिधली वाटी, तेव्हा दामा शेटी काय बोले. 12 वर्षे तुझं उपवाशी मारले आणि जेवी येले नामदेवे. अशा तऱ्हेने केवळ वयाच्या 6व्या वर्षी महान आध्यात्मिक शक्तीचा दाखला नामदेवाच्या वडिलांनी पाहिला होता. बोलता बोलता या प्रसंगाची माहिती गावात अनेकांना समजली. लोकांना नवल वाटले. त्यांच्या मनात नामदेवाबद्दलचा आदर वाढला. कोणी त्याला देवाचा अवतार म्हणू लागली, तर कोणी त्याला देवाचा लाडका भक्त म्हणू लागले. बाळपणीच त्याला संत म्हणू लागले. दामाजी गोनाईला म्हणाले, चला आता माझी काळजी मिटली. आता माझी खात्री पटली की प्रत्यक्ष पांडुरंगच आता पण नामदेवाची काळजी घेईल आणि जनीची काळजी नामदेव घेईल. आता देवाकडे दुसरं काही मागणं नाही. नामदेवाचे लग्न. नामदेव जवळच जन्मताच परमशक्तीची होती. त्यामुळे तो अगदी लहान वयातच मोठ्या भक्तांसारखा परमेश्वराची भक्ती करू लागला होता. घरच्या कामात तो अजिबात लक्ष घालीत नव्हता. सदानकदा नामस्मरणात मग्न आणि मंदिरात जाऊन बसणं हाच त्याचा एक ध्यास होता. दामाजी गोनाईसुद्धा भक्ती करीत होते, पण त्यांना आपल्या प्रपंचाची काळजी होती. त्याच्या वयाची इतर मुले आईवडिलांना मदत करीत असत, तशीच मदत नामदेवही आपल्याला करावी असे दामाजी गोनाईला वाटत असे. त्यांनी तसे अनेक वेळा कधी गोडीने, कधी समजावून सांगून, कधी थोडा दम देऊन, तर कधी दुसऱ्याची उदाहरणे देऊन सांगायचा प्रयत्न केला, पण त्याचे घरात लक्ष लागेना. उलट विठ्ठल भक्ती जास्त जास्त वाढत चालली. शेवटी दामाजीला वाटले, याचे लग्न केल्याशिवाय स्वारी ताळ्यावर येणार नाही. दामाजीने गोनाईला आपला विचार सांगितला. तिचा होकार मिळाला.
उलट त्याला सून येणार म्हणून आनंदच झाला. नामदेव 12-13 वर्षाचा होता, पण त्या काळात अशा लहान वयात मुलाची लग्ने होत असत. नामदेव तर प्रकृतीने उत्तम होते, दिसायला छान होते, स्वभावाने चांगले होते, त्यांचे बोलणे मधुर होते. त्यांच्या लग्नाचा विचार कळायचा अवकाश की दामाजीचे ओळखीचे अनेक मित्र आपली मुलगी करा म्हणून विनंती करू लागले. पंढरपुरातच गोविंदराव सदावर्ते नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांची मुलगी राजाई, मोठी गोड मुलगी, दिसायला चांगली चुणचुणीत होती. दामाजी गोनाईला ही मुलगी पसंत पडली. ती 8 वर्षाची होती. नामदेव राजाईचे लग्न झाले. ती सासरी आली. गोविंदराव सदावर्तेंना चांगलं जावई मिळाल्याचा व पोर उत्तम घरात पडल्याचा आनंद झाला. लग्न झाले, पण नामदेवाच्या वागण्यात सुधारणा कुठे. त्याची बैठक दिवसभर विठ्ठल मंदिरात, सगळा वेळ देवाची सेवा आणि नामस्मरण यातच जात असे. कधी कधी तो राजाईलाही बरोबर मंदिरात नेत असे. तिच्या माहेरीसुद्धा विठ्ठल भक्तीच होती, त्यामुळे तिलाही बरे वाटायचे. लग्न झाले तरी घरात लक्ष नाही, दुकानाच्या व्यवहारात लक्ष नाही, कोणाची विचारपूस नाही की काही आण सवर नाही. लग्नानंतर काही जबाबदारी आल्यावर आहे याचीही नामदेवाला भान नाही. त्याची लेखी तिने त्रिकाळ फक्त एकच, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दामा शेट्टी आणि गोनाईने त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण त्यांचे हे सांगणे त्याच्या कानात शिरत नव्हते, आणि शिरलेच तर दुसऱ्या कानाने लगेच बाहेर पडत होते. नामदेवाच्या कानात विठ्ठल, डोळ्यात विठ्ठल, जिभेवर विठ्ठल, विठ्ठलाच्या नामापुढे, भक्तीपुढे त्याला तहानभूक सुद्धा लागत नव्हती. एक दिवस दामा शेट्टीने नामदेवाला आपल्याजवळ बोलावून घेतले आणि त्याला म्हणाले, अरे, आम्ही तुला काहीतरी वेळा समजावून सांगितलंय, पण तू तर ते अजिबात मनावर घेत नाहीस. तुझे लग्न झालंय, पण तुला पोरकटपणा काही अजून गेलेला नाही. तू काही कामधंदा करीत नाहीस, घरात लक्ष देत नाहीस, कोणाची चौकशी विचारपूस करीत नाहीस. असे सासरे काय म्हणतील, लोक काय म्हणतील याची जाणीव आहे तुला जबाबदारीची जाणीवच नाही. उठसूट मंदिरात जायचे, हाती चिपळ्या घेऊन दिवसभर विठ्ठल विठ्ठल करीत बसायचे. आम्ही भक्ती केलीस की, पण आमचा प्रपंच सांभाळून. म्हणूनच सांगतो, आता हे चालायचे नाही. उद्यापासून घर प्रपंच तूच पाहायचा आणि दुकानदारी तूच सांभाळायची. सगळे व्यवहार तूच पाहायचे. अगदी गावच्या बाजाराला सुद्धा तूच जायची. आणि लक्ष ठेव, व्यापाऱ्याची एक शिस्त आहे, ती तू पाळायला हवीस, नाहीतर व्हायचे लाखाचे 12,000. कुणालाही माल उधार द्यायचा नाही. मालाची सारी किंमत लगेचच्या लगेच रोख मोजून सगळी द्यायची. व्यापारात भीड ठेवायची नाही. नेहमी दक्षतेने राहायचे व दक्षतेने व्यवहार करायचे. नामदेव वडिलांना म्हणायचे, बाबा ठीक आहे, मी व्यापार करावा अशी तुमची इच्छा आहे, तर मी उद्या नव्हे तर आजपासूनच व्यापारात लक्ष घालतो. नामदेवाचे उत्तर ऐकून दामाजी शेट्टींना फार समाधान वाटले. त्यांची काळजी मिटली होती. त्यांनी आपल्या व्यवहारामधील बारकावे, खाचाखोचा आणखी एकदा नामदेवाला समजावून सांगितल्या आणि आपला व्यवहार नामदेवाच्या स्वाधीन केला. दुसऱ्या दिवशी नामदेव सकाळी लवकर उठले, स्नान आटोपले, पांडुरंगाचे नामस्मरण करून पांडुरंगाचे दर्शन घेतले, कापडाने बांधलेले गाठोडे काकत अडकविले, आईवडिलांचा आशीर्वाद घेतला. दिवस थंडीचे होते. अशात सकाळी बाजाराच्या गावी निघाले. तोंडाने सतत नामस्मरण चालू होते. वाट कधी संपली ते कळलेच नाही. गाठोडे सोडून नामदेव बाजारात बसले. तिथेही डोळे मिटून नामस्मरण सुरूच. गिऱ्हाईक येईल, नवीन दुकानदार काही बोलत नाही हे पाहून जाईल. इतर व्यापाऱ्यांनी आपला माल हातोहात संपविला. नामदेवाची बोटभर चिंधी विकली नाही. संध्याकाळी झाली. सर्व व्यापारी परत निघाले. नामदेवाने गाठोडे बांधले, परत निघाले. गार पडू लागली होते. गावाच्या बाहेर आले. एका शेताच्या तालीला काही दगड लावले होते. नामदेवांनी पाहिले. त्यांचे मन रवले. बिचारे गरीब, कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पहा थंडीत कशी कुडकुडतायत. त्यांना आपण पांघरायला आपलं कापड देऊ, बिचाऱ्याचे थंडीपासून रक्षण होईल. नामदेवाने गाठोडे ठेवले. कापड ठेवून एका मोठ्या दगडाकडे गेले. विचारले, काय गणोबा, तुम्हाला हे कापड चालेल ना? पहा किती छान आहे. काय म्हणता, पैसे नाहीत? पण पुढच्या आठवड्यात देणार ना? नक्की ना? नाहीतर माझे वडील रागावतील. बरं का, मला शब्द पक्का पाळायचं म्हणजे पाळायचंच. असे म्हणत सर्व दगडांना त्यांनी कापड पांघरून घातलं. अगदी थोडं शिल्लक कापड घेऊन घरी आले. घरी आल्यावर वडिलांनी शिल्लक राहिलेले कापड पाहिले. छान केलंस हा धंदा. पहिल्याच दिवशी माझ्यापेक्षा जास्त कापड विकलेस. पैसे कुठे आहेत? नामदेव म्हणाले, बाबा काय सांगू तुम्हाला, अहो बाजारात संबंध दिवस बसलो, पण व्यापारच झाला नाही.
परत निघालो तर वाटेत त्या गावचेच धोंडोबा भेटले. ते म्हणाले, मला कापड घ्यायचेच, पण आता पैसे नाहीत. पुढच्या बाजाराला येशील तेव्हा नक्की देतो. मी विचार केला, अगदी पहिल्या दिवशी काही व्यापार झाला नाही असे नको व्हायला. उधार तर उधार, माल देऊन टाकला आणि घरी आलो. वडील म्हणाले, अरे वेड्या, मी बजावून सांगितलं होतं ना की उधार माल द्यायचा नाही. आता बसा, कसले पैसे मिळत आहेत, तू त्यांना चांगला ओळखतोस का तरी? नामदेव म्हणाले, हो, प्रत्येक वेळी मी त्यांना भेटतात. बिचारे आपले घर सोडून कुठेच जात नाहीत, खोटं तर कधीच बोलत नाहीत. देव त्यांचा पाठीराख आहे. वडील म्हणाले, ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण पुढच्या वेळी आठवणीनं पैसे वसूल करायचे. निदान जामीन म्हणून, गहाण म्हणून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन यायचे. लक्षात ठेव, उधारीने धंदा बुडत असतो. नामदेव हो म्हणाला. पुढच्या बाजाराला गेला. पाहतात तर तो पुन्हा गणोबा उघडे. खरे म्हणजे शेताच्या मालकाने एवढे कापड तेही नवं पाहिलं तेव्हा ते काढून ताबडतोब घरी नेले. मूर्ख व्यापारी म्हणत तो मनातल्या मनात हसत होता. नामदेवाने मागच्याप्रमाणे त्यांना सर्व दगडांना कपडे घातले आणि म्हणाला, काय म्हणता, आजही पैसे नाहीत? अहो, मागच्या आठवड्यात मी तुम्हाला उधार कापडं दिली म्हणून मला वडील फार रागवले. आज परत रागवतील म्हणून तुम्ही जामीन म्हणून काहीतरी द्या. काय म्हणता? ज्या दगडोबांना घेऊन जा. बरं, चला दगडोबा माझ्याबरोबर माझ्या घरी. जामीन म्हणून तुम्हालाच वडिलाच्या ताब्यात देऊन मी मोकळा होतो. असं म्हणून नामदेवाने तो भला मोठा दगड गाठोड्यात बांधला व डोक्यावर घरून घरी आला. वडील घरी नव्हते. राजाई गोनाई पाहिले, एवढं जड काय आहे? पाहतात तर तो मोठा दगड. नामदेव तळघरात गेले, दगड ठेवला, बाहेर येऊन कुलूप लावले. वडील आले. विचारलं तेव्हा नामदेव म्हणाले, दगडोबांना जामीन म्हणून घेऊन आलो. गोनाई रागाने म्हणाल्या, मसनाचा दगडोबा, अहो याने एक मोठा दगड आणून तळघरात कुलूप लावून ठेवलाय. वडील म्हणाले, अरे नामदेवा, खरंच तुझं डोकं फिरलंय, वेडा झालास वेडा. अरे दगड का कोणी जामीन म्हणून ठेवतं? आणि तो कुलपात कशाला ठेवलास? कोण खातंय त्याला? चल आधी बाहेर टाकून दे. कंदील घेऊन ते नामदेवांबरोबर तळघरात गेले. कंदिलाच्या उजेडात त्यांनी तो दगड पिवळा धमक असल्याचे पाहिले. वर आणून गोनाई राजाईला दाखविला. हो, सोन्याचाच होता तो. एवढा मोठा सोन्याचा दगड, बापरे. सगळे आश्चर्यात बुडून गेले. ही वार्ता सर्वत्र पसरली. लोक येऊन दगड पाहू लागले. ज्या शेतकऱ्याचा बांधचा हा दगड होता त्याला ही बातमी कळली. त्यांना लोभ सुटला. तो नामदेवाकडे आला. म्हणाला, नामदेवा, तो दगड माझ्या शेतातला आहे, म्हणजे माझ्या मालकीचा आहे. मुकाट्याने माझा दगड मला देऊन टाक. नामदेव म्हणाला, तुमच्या शेतातल्या धोंडोबाने घेतलेल्या कपड्याचे पैसे द्या आणि तुमचा दगड घेऊन जा. पण माझ्या शेतात कोणी धोंडोबा नाही, मी कापड घेतले नाही. ही असं उलटसुलट भांडणं जमलेले लोक म्हणाले, अहो बाबा, नामदेवाला जामीन म्हणून कपडे घेणाऱ्यानं दिले, असे दगड काय माळावर पडतायत होय? तो म्हणाला, त्याचप्रमाणे त्याचे पैसे द्या व दगड घ्या. साधा व्यवहार आहे हा. ठीक आहे, किती पैसे झाले? तसं म्हणून नामदेवाने सांगितलेल्या हिशोबाप्रमाणे पैसे चुकते केले. सर्वाधिक तो दगड कपाट्यातून बांधून घरी आणला. आपण नामदेवाला कसं बनवलंय, एवढ्याशा पैशात एवढं मोठं सोनं त्याने कसं मिळवलं, या आनंदात घरी आला. दगड खाली ठेवला आणि पाहतो तो काय, तो नेहमीच्या दगडासारखाच दगड होता. लोकांना जेव्हा हे कळालं तेव्हा ते म्हणाले, बरं झालं, लय गरिबांना नडत होता, खोटं नाटं बोलून लुटत होता. पण देवाच्या घरी न्याय आहे, तो सगळ्यांचाच न्याय करतो. खोट्याच्या माती गोटा मारतो, गोटा तोच असा. पण नामदेवाचा हात लागून दगडाचे सोने झाले हे लोकांनी पाहिले. तेव्हा नामदेवाच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा सगळ्यांना साक्ष पटली. लोक नामदेवांना जास्त आदर देऊ लागले. देव मानून त्याचा आशीर्वाद घेऊ लागले. ज्या शेतकऱ्याने धोंडा नेला होता तो परत आणून नामदेवाच्या दारात टाकून दिला. लोक नामदेवाच्या हाताचा स्पर्श झालेला धोंडा म्हणून आजही त्या धोंड्याला भक्तिभावाने त्या दगडाची पूजा करीत असतात.